कळीमधनं सेटिंगकडे जाईल सगळं बाग जाते, त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्याला टेन्शन असते. त्याच्या गोट्या पडते, त्याची गोटी होती, त्याची साईज वाढा या दिशेला ते जात नाही. बरेच शेतकरी सांगतात, मला मला पण ते टेक्निकली माहीत नव्हतं, पण शेतकऱ्यांनी मला ते दाखवलेलं, की जर तिची अशी गाठ तयार झाली तर ती वाढत नाही आणि कळी पडताना ती जर कॅप्सूल साईज झाली तर ती पुन्हा त्याच्या मालाचा साईज पडतो. हे असं काय असतं का आणि ते कसं काय त्याचं गणित? जेव्हा कुणीतरी सल्ला देतं की बागेमधली फुलकळी गळते, तर तुम्ही त्याला पोटॅश द्या. खरं तर पोटॅश हा घटक जो आहे, ज्याला आपण पालाश असं म्हणतो, याचा रोल हा मॅच्युरिटीसाठी आहे. बर. म्हणजे फळाची साईज आणि आकार वाढणं, त्याला रंग येणं, त्याचं वजन वाढणं, हा स्फुरदाचा रोल आहे. तर ही लोक अकाली जी कळी गळून पडते ती थांबावी या भावनेनं पोटॅश लवकर देतं. बर. आणि पोटॅशचा रोल आहे, पोटॅश काम करतं आणि ते काय करतं, कळीला सेट करतं मग. आणि मग तिथं गाठ होते. ही गाठ परत म्हणजे मॅच्युअर स्टेजला पुढे जात नाही, साईज होत नाही, कळी लांब पडणं गरजेचं आहे. तर ह्या पिरियडमध्ये खरं तर फॉस्फरसची अत्यंत आवश्यकता आहे. तर जर तुम्ही फॉस्फरस चांगल्या पद्धतीने दिला आणि मॅक्सप्रो जर त्याच्याबरोबर जर दिलं तर कळी लांब पडते आणि त्यामुळे त्या फळाचा साईज चांगला वाढतो. तर शेतकऱ्यांना मी इथं विनंती करेन की तुम्ही कळी गळते म्हणून ती हार्मोनची डिफिशियन्सी आहे, तर हार्मोन डिफिशियन्सीसाठी तुम्ही पोटॅश देऊ नका, कारण ही रॉंग ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामुळे फळं लगेच सेट होतात आणि पुढं त्याचा साईज वाढत नाही. तर तुम्ही तिथं पोटॅश द्यायची गडबड करू नका. सेटिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पोटॅश द्या, पण तोपर्यंत कळीची जेव्हा लांबीची स्टेज आहे तेव्हा तुम्ही अजिबात पोटॅश देऊ नका.